आणि या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत जाणून घेणार आहोत गावाकडच्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय. तासगावमधील मांजरडेत वटवागुळांच्या टोळीने तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग फस्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या प्रदर्शनामध्ये वर्षाला 300 अंडी देणारी कोंबडी प्रेक्षकांचा केंद्रबिंदू ठरली आहे आणि या कोंबडीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. रब्बी हंगामात वाशिममध्ये शेतकऱ्यांनी चियाच्या पिकाला पसंती दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 2000 हेक्टरवरील चिया पिकाची पेरणी करण्यात आली आणि दरम्यान यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीचं प्रमाण घटलंय. ज्वारीचं कोठार असलेल्या मंगळवेढ्यात केवळ 73% ज्वारीचा पेरा झाला. लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचं उत्पादन घटल्याची माहिती समोर आली. वाशिम जिल्ह्यातील 3,87,000 रेशन कार्ड धारकांची ई-KYC प्रक्रिया प्रलंबित आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन पुरवठा विभागाने केलं. लातूरच्या रेणापूरमधील पळशी शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील तुरीच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. वातावरणातील बदलामुळे पिकांना फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. मालेगावसह नाशिक जिल्ह्यात कांदा पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. एकट्या मालेगावातच तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालं आणि या बोगस शेतकऱ्यांनी तब्बल 4 कोटी लाटण्याचा कट रचल्याचं समोर आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. 23 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि या दरम्यान इतर जिल्ह्यातून होणारी दूध वाहतूक देखील बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. लातूरच्या बुधोडा इथल्या 25 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाने नोटीस बजावल्यात. बुधोडातील 250 एकर जमिनीवर दावा करत शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाने नोटीस बजावली. रत्नागिरीच्या जयगडमध्ये जिंदाल कंपनीतून वायुगळती झाली आणि त्यामुळे नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना गॅस लिकेजमुळे त्रास झाला. जवळपास 47 मुलांना श्वसनासह उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचं मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. पुणे जिल्ह्यातील कुसगाव डोंगर भागात पाण्याची समस्या निर्माण झाल्यानं ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं. गेल्या 4 दिवसांपासून या संदर्भात उपोषण सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेलं काम अपूर्ण आहे आणि याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. जळगाव जिल्ह्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान शहरातील बेकरीमधून अस्वच्छ परिसरात तयार झालेल्या पदार्थांचा 3,31,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागात अनधिकृत बांधकाम झालेल्या मालमत्तांच्या खरेदी विक्रीची नोंदणी केली जाते आणि त्यामुळे मुद्रांक विभागाने दुय्यम उपनिबंधकांसाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. नगररचना विभागाचे अधिकृत दस्तऐवज नसतील तर नोंदणी करू नये असे आदेश मुद्रांक विभागाकडून देण्यात आले. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे आणि या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत. दक्षिण अबुजमाडच्या जंगल परिसरातून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या पेनगुंडा या ठिकाणी एका दिवसात पोलीस ठाणे तयार केलं आणि एका दिवसात पोलीस ठाणे तयार करून दहशतमुक्त आणि माओवादमुक्त केलेलं आहे. वरणगाव शहरात 25 कोटी किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम संतगतीनं सुरू असल्यानं त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. आजपासून 16 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. सोलापूर शहरात 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आणि त्यातच मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व फुटल्यानं 1.5 तासात तब्बल 2 लाख लिटर पाणी वाया गेलं. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला पुरवठा झालेलं औषध प्रयोगशाळेच्या तपासणीत बनावट असल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर 1.5 लाख गोळ्यांचा साठा अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतला. मात्र अद्याप संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कोकणात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. श्रीदेवी भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सव 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे अशी माहिती आंगणेवाडी भराडी माता देवस्थानच्या वतीनं देण्यात आली. साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं परवानगी दिली आणि त्यामुळे आजपासून भाविक मंदिरात हार, फूल आणि प्रसाद घेऊन जाणार आहेत.
उदेगाई उदेच्या गजरात हजारो कोल्हापूरकर बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती इथल्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी रवाना झाले। दरवर्षी कोल्हापूरकर या यात्रेला आवर्जून जातात। शेकडो एसटी बसच्या माध्यमातून हे यात्रेकरू जात असतात। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे आलेत। NT2 वाघिणीनं 3 बछड्यांना जन्म दिला। ट्रॅप कॅमेऱ्यातून या तिन्ही बछड्यांचा शोध सुरू आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्या शाळेत शिकले ती कोल्हापुरातील मेन राजाराम ही शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही शाळा बंद करून इथे संग्रहालय उभारण्याचा घाट जिल्हा प्रशासनाने घातला। विधानसभा निवडणुका संपता चिखली नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आली आहे। चिखली शहरात अनेक वर्षांपासून असलेलं जुना मेहकर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली। नंदुरबारमध्ये शेतातील 16 एकर ऊसाला आग लागली। ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं 23 लाख रुपयांचं नुकसान झालं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय। अपूर्ण अवस्थेत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे एक स्विफ्ट कार तब्बल 20 ते 25 फूट हवेत उडाली। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तडीपार आरोपीला मोठ्या शिताफीने अटक करून घरफोडीचे 5 आणि वाहन चोरीचा 1 गुन्हा उघडकीस आणला। आरोपी अभिजित रॉयकडून 1 दुचाकी आणि 6 वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले। महावितरण विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। कनेक्शन नाही, मीटर नाही, तरी एका शेतमजुराला 960 रुपयांचं विद्युत बिल दिल्याचा प्रकार अकोल्यातील आडगाव बुद्रुकमध्ये घडला। पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेलं घोडाझरी जलपर्यटन स्थळ गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे। पर्यटन स्थळाची नव्याने निविदा काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। धाराशिवमध्ये शेतातील पिकांना पाणी देण्याकरता गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला। हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला। शिरूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। एकाच गावात एका आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या विवदानोरा शेतवस्तीतील विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमधून तानाफावर बसून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली। 22 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। हिवाळी सहलीसाठी विद्यार्थ्यांनी रायगडमधील गड किल्ल्यांवर जाण्याला पसंती दिली आहे। मराठवाडा विदर्भासह घाटमाथ्यावरील विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी रायगडमधील किल्ल्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये 118 कोटींचं जीएसटी संकलन झालंय। 8 महिन्यातच जीएसटी वसुली 1000 कोटींच्या घरात गेली। धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवून देण्यात यावा अशी मागणी जी ती धुळ्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शासनाकडे केली। या संदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवण्यात आला। सातारा जिल्ह्यात रेव पार्टीचा भांडाफोड झाला। सोशल मीडियावर पार्टीचे फोटो व्हायरल झाले। दरम्यान कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव पार्टी रंगली। मात्र या पार्टीत तुफान राडा झाला, ज्यात मारहाणीत 3 जण जखमी झाले। या रेव पार्टीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। साताराच्या पोवाई नाक्यावर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं स्मारक उभारण्यात येते। दरम्यान काम धीम्या गतीनं सुरू असून आमदार शंभूराज देसाई यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली। 2 महिन्यात स्मारक पूर्ण होईल अशी माहिती देसाईंनी दिली। अतिवृष्टी आणि पीक विमा अनुदान मिळत नसल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली। यावेळी गाजर आणि केळींचं त्या वाटप करताना शासनाचा निषेध करण्यात आला। पाटणच्या आबदारवाडीमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव पारित करण्यात आला। ग्रामसभेत ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव पारित करणारं आबदारवाडी हे पहिलं गाव ठरलंय। वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण बचावासाठी ईव्हीएमवरच मतदान व्हावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली। सिंधुदुर्गमध्ये सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली। शिक्षकांचा प्रलंबित देयकांबाबत अधिकारी दिरंगाई करत असल्यानं शिक्षक आक्रमक झाले। संभाजीनगरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं। त्यामुळे 16 डिसेंबरपासून कामबंद आंदोलनामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत। आंबेगावच्या म्हाळुंगे पडवळमध्ये हुतात्मा बाबू गेणू यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करण्यात आली। दरम्यान यावेळी गावातील त्यांच्या हुतात्मा स्मारकात आणि जन्मस्थळी ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आलं।
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ लातूरच्या मुरुडमध्ये सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. मारेकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. तसंच बीडचा बिहार झाला असं म्हणून बीडला बदनाम करू नका असंही मुंडे म्हणाले.